मालतीताई खूप खुश होऊन आपल्या नवऱ्याला म्हणजेच यशवंतरावांना सांगत होत्या की अहो बघा आपण किती नशिबान आहोत ते, कारण देवाने आपल्याला खूप चांगला मुलगा आणि अतिशय काळजी घेणारी सून दिली आहे। आजच्या जमान्यात कुठे अशी चांगली मुलं आणि सुना बघायला मिळतात। अहो त्या बाजूच्याच कामत काकूंचं बघा ना, काय अवस्था झाली त्यांची। त्यांना 2-2 मुलं असून सुद्धा कालच त्यांच्या सुना त्यांना वृद्धाश्रमात सोडून आल्या आहेत। पण आपण खरंच खूप नशीबवान आहोत असा विचार ते दोघे करत होते। परंतु इकडे त्यांची सून पूजा, तिच्या मनात काहीतरी वेगळेच होते। पूजाला तिचे सासू सासरे घरात नको होते। ती तिच्या नवऱ्याला कायम तक्रार करायची, राहुल मी तुझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना आता खूप कंटाळले आहे। 5-6 वर्षापासून मी त्यांना झेलत आहे। एकतर त्यांना घराच्या बाहेर काढ, नाहीतर त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोड, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईल। राहुलची पत्नी पूजा तिच्या सासू सासऱ्यांमुळे राहुलवर भडकत होती। तेव्हा राहुल तिला लाडात म्हणाला, माझी लाडकी बायको, माझी अर्धांगिनी, तू मला सोडून जाण्याचे बोलू नकोस ग। तुला माहित आहे ना मी तुझ्याशिवाय 1 मिनिटही राहू शकत नाही। तू असे बोलल्यावर मला खूप टेन्शन येते। फक्त तूच नाही तर मीही त्यांना कंटाळलो आहे, पण काय करावे हे मला कळत नाही। एवढे सहजासहजी ते वृद्धाश्रमात जायला तयार होणार नाहीत, त्यासाठी काहीतरी पर्याय शोधावा लागेल। ठीक आहे, तू काहीतरी पर्याय काढ, पण काही करून त्यांना या घरातून बाहेर काढ। तेव्हा राहुल तिला म्हणाला की ठीक आहे, पण आता तू रागवू नकोस। तेवढ्यात राहुलच्या वडिलांनी राहुलला आवाज दिला, राहुल बाळा जरा इकडे ये। त्यावर राहुल पूजाला म्हणाला की बघ सुरू झाले यांचे नाटक। तेव्हा पूजा म्हणाली की म्हणून तर मी सांगत आहे तुम्हाला की यांचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करा। वडिलांनी पुन्हा त्याला आवाज दिला, राहुल बाळा इकडे ये। तेव्हा रागातच त्याने येतो म्हणून होकार दिला। तिथे जाऊन तो त्यांना म्हणाला की काय झाले आहे, पुन्हा पुन्हा कशासाठी आवाज देत आहात। त्यावर राहुलची आई त्याला म्हणाली की तू कशा प्रकारे आमच्याशी बोलत आहेस, ही कोणती पद्धत आहे बोलण्याची। राहुल म्हणाला मग अजून कसं बोलू। तेव्हा मध्येच राहुलचे वडील म्हणाले की बस झाले तुमचे, आणि राहुलला म्हणाले की आज तुला सुट्टी आहे, म्हणून आज तू आमची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करून दे। तुझ्या आईला दातांच्या डॉक्टरकडे घेऊन जायचे आहे आणि मला कानांच्या डॉक्टरकडे जायचे आहे। त्यावर राहुल अजूनच भडकला आणि त्यांना म्हणाला की मला एवढीच कामे आहेत का, आठवड्यातून एकच सुट्टी मिळते मला, त्यातही तुमची काही ना काही कामं असतातच, आणि दवाखान्यात जायला एवढे पैसे कुठून येणार। एकतर माझ्याकडे पैसेही नाही आणि जायला वेळही नाही। त्यावर राहुलचे वडील त्याला म्हणाले की तुला असे वाटत नाही का तू जास्तच बोलत आहेस। अजून आम्ही सक्षम आहोत, आम्हाला ना तुझ्या पैशाची गरज आहे ना तुझी, तू जा आणि आराम कर। त्यांचे बोलणे ऐकून तो रागातच निघून गेला। राहुलचे आई वडील त्यांचे सर्व खर्च त्यांनी बँकेत ठेवलेल्या सेविंग मधून पूर्ण करत असत। राहुलचे वडील त्याच्या आईला म्हणाले की चल तयार हो, मी तुला घेऊन जातो हॉस्पिटलला। तेव्हा राहुलची आई म्हणाली की ठीक आहे, मी 2 मिनिटात तयार होऊन येते, आणि दोघेही डॉक्टरांकडे निघाले। ते गेल्यावर लगेच पूजा पुन्हा राहुलच्या मागे कटकट करू लागली। ती म्हणाली हे आपल्याला सुखाने जगू देणार नाहीत, म्हणून तुम्ही लवकरात लवकर काहीतरी पर्याय शोधा। राहुल म्हणाला हो पूजा, लवकरात लवकर काहीतरी करावेच लागेल। तू जा आणि माझ्यासाठी छान कॉफी बनवून आण। पूजा कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये गेली, आणि इकडे राहुल विचार करू लागला की आपल्याला आपल्या आईवडिलांना कसे दूर करायचे। खूप विचार केल्यानंतर जेव्हा पूजा कॉफी घेऊन परत आली तेव्हा तो पूजालाच म्हणाला की तूच काहीतरी उपाय सांग ना। तेव्हा पूजा म्हणाली की त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन मारून टाकू का। त्यावर राहुल म्हणाला की नको नको, असे काही करायचे नाही, नाहीतर आयुष्यभर आपल्याला जेलमध्येच राहावे लागेल, आणि शेवटी ते माझे आईवडील आहेत,
मी असं कसं करू शकतो? पूजाने तोंड वाकडे केले व राहुलला म्हणाली की मग तूच काहीतरी उपाय काढ. तेवढ्यात राहुलचे आई वडील दवाखान्यातून परत आले आणि आपल्या रूममध्ये जाऊन गप्पा मारू लागले. यशवंतराव त्यांच्या बायकोला म्हणजेच मालतीताईंना म्हणत होते की बरं झालं, आपलं काम पूर्ण झालं. आता 4 दिवसानंतर दातांच्या दवाखान्यात जायचं आहे. ते दोघे गप्पा मारत होते आणि राहुल दाराजवळ उभा राहून त्या दोघांच्या गप्पा ऐकत होता. त्यांच्या गप्पा ऐकून त्याला काहीतरी कल्पना सुचली म्हणून तो चोर पावलांनी पूजाजवळ गेला आणि आनंदाच्या भरात पूजाला आवाज देऊ लागला. तेव्हा ती त्याला म्हणाली की काय झालं? तिला जवळ घेऊन तो म्हणाला की ज्या गोष्टींची आपण वाट पाहत होतो आता ती गोष्ट पूर्ण होणार आहे. मला एक कल्पना सुचली आहे यांना घरातून बाहेर काढण्याची. हे ऐकून पूजालाही खूप आनंद झाला व ती राहुलला विचारू लागली की मलाही सांग, तुला काय कल्पना सुचली आहे ते. तेव्हा राहुल तिच्या कानात काहीतरी कुजबुज करू लागला. दोघेही हसू लागले आणि हातात हात मिळवून म्हणाले की आता आपण दोघेही आपल्या कामाला लागू. पूजाने लगेच तिच्या सासू सासऱ्यांना दूध प्यायला दिले. तेव्हा ते दोघे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले, कारण आजपर्यंत पूजाने त्यांना दूध काय तर ग्लासभर पाणीही दिले नव्हते. पूजाने एवढ्या प्रेमाने दूध दिल्यामुळे ते दूध पिऊ लागले. ती दूध संपण्याची वाट पाहू लागली. दूध पिऊन झाल्यावर हातातून ग्लास घेऊन पूजा तिच्या सासूच्या पायाची मालिश करू लागली. तेवढ्यात राहुलही आला आणि त्याच्या वडिलांच्या पायाची मालिश करू लागला. राहुलचे आई वडील त्या दोघांकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांना कळतच नव्हते की हे काय चालले आहे. थोड्याच वेळात राहुल आणि पूजा त्यांना झोपवून आपल्या रूममध्ये गेले आणि पूजा बोलू लागली की मला हे सहन होत नाही. त्यावर राहुल म्हणाला की 2-3 दिवसाचाच प्रश्न आहे, त्यानंतर आपल्या आयुष्यात सुखच सुख आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून परत येताना राहुल त्याच्या आईवडिलांसाठी कपडे घेऊन आला आणि सरळ त्यांच्या रूममध्ये गेला आणि त्यांना कपडे दाखवू लागला. ते पाहून त्या दोघांना खूप आनंद झाला. राहुल बाहेर आल्यावर पूजाला म्हणू लागला की पूजा, सुख मिळवण्यासाठी थोडं नाटकही करावे लागते. त्यानंतर पूजाने जबरदस्तीने खीर बनवली आणि तिच्या सासू सासऱ्यांना दिली. त्या दोघांनाही खीर खूप आवडत होती. तेव्हा मालतीताई पूजाला म्हणाल्या, पूजा, तुला कसं माहिती की आम्हाला खीर खाण्याची इच्छा झाली आहे ते? तेव्हा पूजा म्हणाली की आई, जर आई वडील आपल्या मुलांच्या मनातील इच्छा समजू शकतात व त्या पूर्ण करू शकतात तर मुलेही आपल्या आईवडिलांची इच्छा ओळखून त्या पूर्ण करू शकत नाही का? मला असे जाणवले की आज तुम्हाला खीर खाण्याची इच्छा झाली आहे म्हणून मी तुमच्यासाठी खीर बनवली. हे ऐकून ते दोघे खूप खुश झाले व देवाला प्रार्थना करू लागले. बरं झालं की देवा या दोघांना सुदबुद्धी दिली. राहुल, मालतीताई आणि यशवंतराव यांचा एकुलता एक मुलगा होता. यशवंतराव एका प्रायव्हेट कंपनीमध्येच नोकरी करत होते, परंतु त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या. मालतीताई अतिशय समजूतदार होत्या. त्या कमी खर्चातही आपले घर चालवत होत्या. 1-1 रुपया जमा करून त्यांनी एक जमीन खरेदी केली होती. त्यावर त्यांनी सुंदर घर बांधले. राहुल खूप लहान होता. यशवंतरावांचा पगार कमी होता, तरीही राहुलच्या शिक्षणात त्यांनी कुठलीही कसर सोडली नाही. त्याला चांगल्या स्कूलमध्ये आणि त्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये त्यांनी शिकवलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुलला सरकारी नोकरी मिळाली व चांगली मुलगी शोधून त्यांनी राहुलचे लग्नही लावून दिले. जेव्हा त्यांनी राहुलचे लग्न पूजासोबत करण्याचे ठरवले तेव्हा त्यांना जराही कल्पना नव्हती की पूजा स्वभावाने एवढी निर्दयी आहे. ती प्रत्येक गोष्टीत त्यांना टोमणे मारायची. त्यांनी सांगितलेल्या कामाकडे दुर्लक्ष करायची. ते तिला थोडे बोलले तरी ती पूर्ण घर डोक्यावर घ्यायची. यशवंतरावांचा स्वभाव थोडा रागीट होता, पण मालतीताईंचा स्वभाव मात्र खूप
खूप शांत होता. जेव्हाही यशवंतरावांना पूजाचा राग यायचा तेव्हा मालतीताई त्यांचा राग शांत करायच्या. लग्नाआधी राहुल आपल्या आईवडिलांचे ऐकत होता, पण आता पूजाने त्याला आपल्या मुठीत धरले होते. तिचे ऐकून राहुलही त्यांच्यावर भडकू लागला होता. राहुल वाईट संगतीला लागला होता. राहुल लाजखोर होता. तो लोकांकडून लाच घ्यायचा. तो आपल्या सरकारी पदाचा धाक दाखवून लोकांकडून पैसे वसूल करत होता. जबरदस्तीने लोकांकडून लाच वसूल करायचा. त्यावर त्याचे आईवडील त्याला नेहमी बोलायचे. ते त्याला नेहमी समजावून सांगायचे की लाच घेणे पाप असते. भलेही आपल्याला कमी पैसे मिळाले तरी चालतील, पण लाच घेऊ नये. पण राहुल त्यांच्या गोष्टीला विरोध करत असे. एके दिवशी तो त्यांना रागातच म्हणाला की तुम्हा दोघांना माझा आनंद बघवतच नाही. मी माझ्या पत्नीसोबत सुखाने राहावे असे तुम्हाला वाटतच नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही एकच गोष्ट का बोलत असता? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझं आयुष्य आहे, मी काहीही करेल. राहुलचे हे बोलणे ऐकून त्याच्या वडिलांना खूप राग आला व त्यांनी त्याच्या जोरात एक कानाखाली मारली. याच गोष्टीमुळे राहुल आपल्या आई वडिलांना वैतागला होता आणि त्यातच आगीत तेल ओतायला त्याची बायको पूजा होतीच. आता यशवंतराव आणि मालतीताई दोघेही खूप शांत झाले होते, पण आईवडील असल्यामुळे चुकीच्या गोष्टींना ते विरोध करतच असतात आणि हीच गोष्ट राहुल आणि पूजाला खटकत होती. म्हणूनच ते दोघे मिळून त्याच्या आईवडिलांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. आता राहुल त्याच्या आईवडिलांना डॉक्टरकडे जाण्याच्या दुसऱ्या फेरीची वाट पाहत होता, कारण डॉक्टरांनी त्यांना पुन्हा 4 दिवसात बोलावले होते. तिसऱ्या दिवशी तो त्यांच्या रूममध्ये गेला आणि म्हणू लागला की आई बाबा, मी त्या दिवशी खूप टेन्शनमध्ये होतो, म्हणून तुम्हाला काहीही वाईट बोलून गेलो, मला माफ करा. त्यावर ते दोघे म्हणाले, काही नाही बाळा, ठीक आहे. मग राहुल त्यांना विचारू लागला की डॉक्टरांनी पुन्हा तुम्हाला केव्हा बोलावले आहे? ते म्हणाले की उद्याच बोलावले आहे. राहुल म्हणाला, ठीक आहे, उद्या मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईल, पण त्याआधी आपण थोडं फिरून येऊ. माझा मित्र सांगत होता की जवळच नवीन रिसॉर्ट तयार झाला आहे. आधी आपण तिथे जाऊ किंवा आधी डॉक्टरांकडे जाऊ, मग फिरायला जाऊ. हे ऐकून ते दोघे खूप खुश झाले आणि देवाला प्रार्थना करू लागले. देवाचे आभार व्यक्त करू लागले. दुसऱ्याच दिवशी सकाळी ते सर्वजण डॉक्टरांकडे जायला निघाले आणि त्यांना काही संशय येऊ नये म्हणून राहुल आधी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला. राहुलने त्यांना औषधे घेऊन दिली आणि गाडी हायवेकडे घेतली. आता ते घरापासून खूपच लांब आले होते. मुद्दाम पूजा म्हणाली की किती वेळ आहे आपल्याला रिसॉर्टला पोहोचायला, आणि मालतीताई व यशवंतराव पुन्हा पुन्हा हाच प्रश्न विचारत होते. आता रस्त्यातच गाडीचा खडखड आवाज येऊ लागला. हा त्यांच्या नाटकाचाच एक भाग होता. स्टेअरिंगवर हात आपटून राहुल म्हणाला की या गाडीला आत्ताच खराब व्हायचे होते का? खाली उतरून त्याने गाडी चेक केली आणि म्हणाला की मेकॅनिकला बोलवावे लागेल. हा सर्व काही त्यांच्या नाटकाचाच एक भाग होता. राहुल त्यांना म्हणाला, तुम्ही इथेच थांबा, मी मेकॅनिकला बोलावून आणतो. तेव्हा मालतीताई त्याला म्हणाले की बाळा, सांभाळून जा, हा रस्ता मला खराब वाटत आहे. हो आई, असे म्हणून तो थोडा जवळपास गेला आणि पुन्हा फिरून आला आणि म्हणाला की इथे दूर दूरपर्यंत काहीच दिसत नाही. त्यावर पूजा त्याला म्हणाली की आता काय होणार, खूप रात्र झाली आहे. त्यावर राहुल म्हणाला, बघतो मी काहीतरी. जर या खटारा गाडीने साथ दिली तर कसे बसे मेकॅनिक पर्यंत पोहोचता येईल. आणि राहुल म्हणाला की आई बाबा, तुम्ही इथेच थांबा, आम्ही कशीबशी ही गाडी मेकॅनिक पर्यंत पोहोचवतो आणि तिला ठीक करून घेऊन येतो. घाबरलेल्या आवाजात दोघेही राहुलला म्हणाले की ठीक आहे बाळा, पण तू थोडा लवकर ये, इथे खूप घनदाट जंगल आहे आणि हा रस्ताही खूप सुनसान आहे. तेव्हा राहुल म्हणाला की हो ठीक आहे, मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. आणि ते दोघं गाडीला धक्का मारण्याचे नाटक करू लागले आणि आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना हायवेवर एकट्याला सोडून ते दोघे निघून गेले. आणि त्यांनी पुढे जाऊन सुटकेचा श्वास टाकला आणि दोघेही खूप खुश होते आणि म्हणाले की बरं झालं, आता या म्हाताऱ्यांपासून आपली सुटका झाली.
आणि तिकडे यशवंतराव आणि मालतीताई घनदाट जंगलाच्या रस्त्यावर आपल्या मुलाची वाट पाहत उभे होते. पण राहुल कुठे परत येणार होता? खूप घनदाट जंगल, त्यात अंधार होता आणि आता त्यांना खूप भूकही लागली होती. पण ते दोघे काहीही करू शकत नव्हते. त्या दोघांनी एका दगडावर बसून घेतले. थोड्याच वेळात तिथून एका पोलीस ऑफिसरची गाडी जात होती. तेव्हा त्या ऑफिसरनी त्या म्हाताऱ्या दाम्पत्याला एवढ्या रात्री तेथे पाहून त्यांनी लगेच गाडी थांबवली आणि त्यांना म्हणाला की तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करत आहात? त्यावर त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगितला. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना आपल्या गाडीत बसवले व त्यांच्या घरी घेऊन गेले. या गोष्टीवर त्यांना आश्चर्यही वाटत होते आणि रागही येत होता. इकडे पूजा राहुलला म्हणत होती की कदाचित ते कुणाची लिफ्ट घेऊन तर घरी परत येणार नाही ना? त्यावर राहुल म्हणाला की नाही, हे शक्य नाही, कारण ते जंगल एवढे घनदाट आहे की एकतर त्यांना जंगली प्राणी खातील, नाहीतर चोर दरोडेखोर त्यांना मारून टाकतील, नाहीतर भुकेनेच ते आपला जीव सोडतील. आणि इकडे यशवंतराव आणि मालतीताईंची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती. त्यांना विश्वासच बसत नव्हता की आपला मुलगा आपल्यासोबत असं काही करू शकतो. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना आधी शांत केले आणि त्यांना जेवायला दिले व त्यांना आपली ओळख दिली. ते त्यांना म्हणाले की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही येथे निवांत राहा. अशा नालायक मुलासोबत राहण्यापेक्षा तुम्ही येथे माझ्यासोबत राहा. अशा मुलाचा आणि सुनेचा काही भरोसा नाही. त्या दोघांची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. त्यातच यशवंतरावांनी स्वतःला सावरत मालतीताईंनाही सावरले आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले, राहुल आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याला आम्ही कुठल्याही प्रकारची कमी पडू दिली नाही. त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण केल्या. लहानपणी त्याला जर साधा सर्दी खोकला झाला तर त्याची आई रात्रभर त्याच्यासाठी जागत होती. तरीही आमच्या प्रेमात अशी कोणती कमी राहिली की त्याने आमच्यासोबत एवढे वाईट कृत्य केले. पुढे यशवंतराव म्हणाले की बाळा, मी पण एक सुशिक्षित नागरिक आहे. त्याला तर मी चांगलीच अद्दल घडवणार, कारण अशा गोष्टी जर समाजात नेहमी चालू राहिल्या तर समाजातून नैतिकता दूर होईल. तेव्हा ते पोलीस अधिकारीही म्हणाले की शिक्षा तर मीही त्यांना देऊ शकतो, त्यांना पकडून तुरुंगात टाकू शकतो, पण ते तुमचे दोषी आहेत. आता तुम्हीच ठरवा की त्यांना काय शिक्षा केली पाहिजे. तेव्हा यशवंतराव आणि मालतीताई दोघेही म्हणाले की सगळ्यात आधी आम्हाला आमचं घर परत पाहिजे. ज्या घरातून त्यांनी आम्हाला बाहेर काढले आहे ते घर आम्ही आमच्या मेहनतीने घेतले आहे, यावर त्याचा काहीही अधिकार नाही. मग तुम्ही त्यांना काहीही शिक्षा द्या, त्यात आम्ही सहमत आहोत. त्या पोलीस अधिकाऱ्याने राहुल आणि पूजाची संपूर्ण माहिती त्यांच्या आईवडिलांकडून घेतली आणि त्यांना अद्दल घडवण्याचा चांगलाच कट रचला. त्यामध्ये या दोघांचीही सहमती झाली. पोलीस अधिकाऱ्याने आपल्या कामवालीला त्या दोघांची काळजी घेण्यास सांगितले आणि ते आपल्या पोलीस स्टेशनला निघून गेले. काही दिवसातच त्यांनी राहुलच्या विरोधात एक नोटीस तयार केली आणि पोस्टाने ती नोटीस त्याच्या घरी पाठवली. त्याच दरम्यान शेजाऱ्यांना राहुलचे आईवडील बऱ्याच दिवसापासून दिसत नाही, म्हणून ते राहुलची विचारपूस करू लागतात. तेव्हा राहुल त्यांना म्हणतो की ते देवदर्शनासाठी गेले आहेत. एके दिवशी राहुल आणि पूजा दोघे आपल्या मित्रांसोबत घरात पार्टी करत होते. चांगलीच मेजबानी रंगली होती. तेवढ्यात त्यांना नोटीस मिळाली आणि नोटीस वाचून त्यांचा चेहराच पडला. त्यांच्या आनंदाला जणू काही ग्रहणच लागले. त्या नोटीसमध्ये असे लिहिले होते की हे घर सरकारी मालमत्तेवर बांधलेले आहे, त्यामुळे 10 दिवसाच्या आतच हे घर रिकामे करावे लागेल. हे वाचून ते दोघे खूपच गोंधळून गेले. राहुल अनेक वकिलांना भेटू लागला व प्रयत्न करू लागला, पण देवाची ही शिक्षा होती की त्यांना अद्दल घडवावी. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी तशी योजनाच आखून ठेवली होती, म्हणून काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. आणि जेव्हा घर खाली करायला 3 दिवस राहिले होते तेव्हा ते अधिकारी स्वतः राहुलच्या घरी गेले आणि त्यांना ताकीद दिली की 3 दिवसाच्या आत हे घर खाली करा. आपले घर आपल्याला परत मिळावे म्हणून राहुल आणि पूजाने बरेच प्रयत्न केले, पण त्या अधिकाऱ्यासमोर त्यांचे सगळे प्रयत्न निकामी ठरले. शेवटी त्यांना 3 दिवसाच्या आत आपले घर रिकामे करून भाड्याच्या घरात राहायला जावे लागले. घर रिकामे झाल्यानंतर तो अधिकारी यशवंतराव आणि मालतीताई
मालतीताईंना त्यांच्या घरात आदराने सोडून आला आणि तिकडे स्वतःचे घर गेल्यामुळे राहुल आणि पूजा खूप दुःखी होते. आता त्यांच्यामध्ये खूप भांडणही होऊ लागले होते. पूजा राहुलला म्हणाली की मी या घरात राहू शकत नाही, तुला राहायचं असेल तर तू राहू शकतो, मला एसीची सवय आहे, मी इथे राहू शकत नाही, मला माझ्या माहेरी नेऊन सोड. त्यावर राहुल तिला म्हणाला की थोडे दिवस ॲडजस्ट कर, मी काही ना काही पर्याय काढतो, चांगल्या वकिलांना भेटतो, आपल्याला सरकारसोबत लढायचे आहे, त्यासाठी चांगला वकील आणि चांगले पैसेही लागतीलच ना. त्यावर पूजा त्याला म्हणाली की तू काहीही कर, तुझ्याकडे 1 महिना आहे, तू लाच घेऊन कमावलेला पैसा आता नाही तर केव्हा कामात येणार. जर तू 1 महिन्यात काही उपाय काढला नाही तर मी माझ्या माहेरी निघून जाईल. आता राहुल खूप संकटात सापडला होता. तो काहीतरी उपाय काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यातच दुसरे संकट त्याच्यावर ओढवून आले. राहुल त्याच्या ऑफिसमध्ये बसून विचार करत होता. तेवढ्यातच एक ऑफिसर आला व त्याने त्याच्या हातात सस्पेन्शन लेटर ठेवले. लाच घेण्याबद्दल त्याला 1 वर्षासाठी सस्पेंड करण्यात आले होते. त्याच्यासोबत त्याच्याकडून 5 लाख रुपये दंड आकारण्यात आला. राहुलच्या ऑफिसमधील सर्व अधिकारी या पोलीस अधिकाऱ्याच्या ओळखीचे होते. शिवाय राहुलला बऱ्याच वेळा लाच न घेण्यासाठी त्यांनी बजावले होते. पण यावेळेस सस्पेन्शन लेटर मिळाल्यावर राहुलची अवस्था पाहण्यासारखीच होती. त्याच्या डोळ्याभोवती अंधारी येऊ लागली, त्याला चक्कर येऊ लागली, पण त्याने कसेबसे स्वतःला सावरले आणि त्याच्या खात्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांना त्यांनी सस्पेन्शन लेटर परत घेण्यासाठी विनंती केली. पण इथेही तो अपयशीच ठरला. तो निराश होऊन घरी आला आणि येताच पलंगावर जाऊन पडला. तेव्हा पूजा त्याला विचारू लागली. तो रडू लागला आणि रडता रडता त्याने पूजाला संपूर्ण हकीकत सांगितली. ती रागातच त्याला म्हणाली की तुझे वडील तुला नेहमी सांगत होते की लाच घेणे अयोग्य आहे, पण तुला ही गोष्ट पटली नाही. त्यावर राहुल म्हणाला की हे तू मला सांगत आहेस? आजपर्यंत तुझ्या वाढत्या खर्चामुळे मी लाच घेत होतो, तूच मला लाच घ्यायला भाग पाडले आणि प्रोत्साहन दिले. घरोघरी जाऊन कोणाकडे किती वस्तू आहेत याचा तपास तू घेऊ लागली, कुठे धाड टाकायची आहे हेही तूच मला सांगत होती आणि आता तूच मला दोषी ठरवत आहेस. आणि तुला आता माझ्या वडिलांची आठवण येत आहे का? तूच तर त्यांना मारण्याचा कट रचला. बोलता बोलता त्यांच्यात भांडण खूपच वाढले. लाच घेऊन मिळालेल्या पैशात त्यांनी फक्त मौज मजाच केली होती. पैशांची बचत करणे त्यांना जमलेच नाही. आता हळूहळू सगळे पैसेही संपले होते. त्यातच पुन्हा एक नवीन संकट त्यांच्यावर आले. घरमालकांनी त्यांचे घर भाडे वाढवण्याची मागणी केली. जेव्हा राहुलने नकार दिला तेव्हा घरमालक त्यांना म्हणाला की ठीक आहे, जर तुम्ही पैसे वाढवून देऊ शकत नसाल तर माझे घर मला रिकामे करून द्या. दुसरे भाडेकरी त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्यायला तयार आहेत. आता हे आपला संसार घेऊन रस्त्यावर आले होते, कारण लाच घेऊन त्यांनी लोकांना खूपच हैराण केले होते. त्यामुळे त्यांची मदत करण्यास कोणीही पुढे आले नाही. ते दोघे आपला संसार घेऊन रस्त्यावर बसले होते आणि राहुल फोन करून करून सगळ्यांना घराबद्दल विचारत होता. कोणी होकार दिला नाही. बाहेर ऊनही खूप होते आणि आता त्यांना तीव्र भूकही लागली होती. दोघेही रडू लागले आणि विचार करू लागले की आपण कोठून कोठे पोचलो. तेव्हा राहुल पूजाला म्हणाला की आपल्या या परिस्थितीचे आपण स्वतः जबाबदार आहोत. ज्या प्रकारे मी माझ्या आईवडिलांना घराबाहेर काढले, आज तीच परिस्थिती आपली झाली आहे. रडता रडता पूजा म्हणाली की बरोबर आहे, आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळाले आहे. डोक्याला हात लावून ती म्हणू लागली की मी माझ्या आईवडिलांसारख्या सासू सासऱ्यांना खूप त्रास दिला आणि या वयात त्यांना आपण रस्त्यावर सोडून दिले. तेव्हा राहुल म्हणाला, तू तर सून होती, पण मी तर त्यांचा सक्का मुलगा होतो. त्यांनी मला खूप कष्टाने, मला खूप लाडाने वाढवले होते. एवढे बोलून तो ढसाढसा रडू लागला. आता ते दोघे कुठे असतील असं तो म्हणू लागला. त्यावर पूजा म्हणू लागली की चला आपण त्यांना शोधूया. तेवढ्यातच तो पोलीस अधिकारी त्यांच्याजवळ आले आणि राहुलने त्यांना पटकन ओळखले. ते त्यांना म्हणू लागले की तुम्ही इथे काय करत आहात? तेव्हा त्यांनी आपली मान खाली घातली आणि ते अधिकारी त्यांना म्हणाले, चला उठा आणि माझ्यासोबत या. ते त्यांना आपल्या गाडीत बसून त्यांच्या घरी घेऊन आले. ते घर पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले आणि त्या अधिकाऱ्याला ते म्हणाले की तुम्ही तर आम्हाला आमच्या जुन्या घरी परत आणले आहे.
तेव्हा त्यांनी त्या घरात यशवंतराव आणि मालतीताईंना बघितले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दोघांनाही आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला आणि त्यांना पाहून त्या दोघांना दुःख, आनंद आणि त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना लाजही वाटू लागली. दोघेही त्यांच्या पाया पडून माफी मागू लागले आणि रडू लागले. पण त्यांना पाहून यशवंतराव आणि मालतीताईंना खूप राग आला होता आणि रागाच्या भरात यशवंतरावांनी राहुलची एक जोरदार कानाखाली मारली. तेव्हा राहुल आपला दुसराही गाल पुढे करतो आणि त्याच्या वडिलांना म्हणतो की मी केलेल्या कृत्याबद्दल तुम्ही मला किती मोठी शिक्षा दिली तरी ती कमीच आहे. यशवंतराव आणि मालतीताई यांच्या डोळ्यातही पाणी येऊ लागले. तेव्हा पूजा त्यांना म्हणाली की आम्ही केलेल्या अपराधाचे आम्हाला फळ मिळाले आहे. आता आम्हाला आईवडिलांचे महत्त्व समजले आहे की ते कशा प्रकारे मेहनत करून आपले घर उभे करतात. आम्हाला माफ करा. जर तुम्ही आम्हाला माफ केले नाही तर देवही आम्हाला माफी देणार नाही. तेव्हा ते अधिकारी राहुलच्या आईवडिलांना म्हणाले की त्यांना माफ करून टाका. माफी मागून राहुल आणि पूजा घराबाहेर जायला निघतात. तेव्हा राहुलचे आईवडील त्यांना परत बोलवतात व त्यांना म्हणतात की तुम्ही जे केले आहे त्याची शिक्षा तुम्हाला मिळाली आहे. माफी देणारा तो देवच आहे. आईवडील आपल्या मुलांकडून फक्त प्रेम आणि सन्मान मागतात आणि जेव्हा मुले त्यांना नाकारतात त्यावेळी आईवडिलांना किती दुःख होते हे आईवडील झाल्याशिवाय नाही समजणार. आईवडील जे काही करतात ते आपल्या मुलांसाठीच असते. तुम्हाला तुमच्या केलेल्या चुकीविषयी पश्चाताप झाला हेच आमच्यासाठी खूप आहे. आता राहुल आणि पूजा दोघेही त्यांच्या आईवडिलांसोबत आनंदाने राहू लागले. त्यातच घरात एक गोड बातमी आली. पूजाला दिवस गेले आणि 9 महिन्यानंतर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. आता यशवंतराव आणि मालतीताई आजी आजोबा झाले होते. ते आपल्या नातवासोबत खूपच खुश होते. अशा प्रकारे सर्वजण गुण्यागोविंदाने राहू लागले. मित्रांनो, चांगले कर्म करा. आपल्या आईवडिलांना चांगले सांभाळा. देवही त्याचे चांगलेच फळ देतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.